नमस्कार. आत्ताच्या या भागात चहा आणि चर्चावर आपल्यासोबत शैलेशजी गोजमगुंडे आहेत, जे माजी सभापती आणि माजी सभागृह नेते होते महानगरपालिकेचे. तर त्यांच्यासोबत एक आपण चर्चा आत्ता करणार आहेत. तर नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. पहिले तर आपला आधीचा जो वॉर्ड होता, ज्यात आपण इलेक्शन मागची लढवली, तो वॉर्ड क्रमांक 1 होता आणि आता आपण तो चेंज झालेला आहे. होय. आता आपण 8 मध्ये जात आहेत. खरं. ह्याच्या मागचं कारण काय? कारण असं तांत्रिक कारण आहे, की मागच्या वेळेला प्रभाग क्रमांक 1 मध्ये आम्ही जेव्हा निवडणूक लढली, तेव्हा तिकडे रिझर्व्हेशन्समध्ये ओबीसी आणि ओपन अशी 2 जागा पडलेल्या होत्या. पण यंदा ओबीसी महिलांसाठी रिझर्व्ह झाला. त्यामुळं माझे सहकारी, आमचे माजी जिल्हाध्यक्ष देवीदास काळे आणि मी असे दोघंजण तिथून निवडणूक लढवत होतो. यावेळी मात्र दोघांपैकी एकालाच लढण्याची संधी होती. त्यामुळं मग पार्टीने असा निर्णय घेतला, की एकाने तिथं लढावं आणि एकाने प्रभाग क्रमांक 8 मध्ये लढावं. आणि मी बेसिक कार्यकर्ता, पार्टी मानणारा कार्यकर्ता, आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. पार्टीने आदेश दिला आणि 8 मध्ये निवडणुकीसाठी तयार झालो. ह्याचा काही इफेक्ट होत असतो का या म्हणजे इफेक्ट कॉन्फिडन्समध्ये सुद्धा की नाही, आपण नाही. अजिबात कॉन्फिडन्समध्ये इफेक्ट व्हायचं काही कारण नाही. कारण हे शहर भाजपमय शहर आहे. प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा वोटर हा बल्क लेव्हलला आहे. आणि आत्ता जवळपास सगळ्याच प्रभागामध्ये, एकूण शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचंच वातावरण आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की शहरामध्ये शहर पातळीवर, जिल्हा पातळीवर काम करत आलोय, प्रदेश पातळीवर संघटनेत काम करत आलोय. त्यामुळे असलेला अप्रोच हा सगळ्या ठिकाणी व्यापक आहे. त्यामुळे तिथेही कार्यकर्त्यांची संख्या, कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकल्या जातात. भारतीय जनता पार्टी उमेदवार कोण आहे हे पाहत नाही. कार्यकर्ताच त्या उमेदवाराला निवडून आणत असतो आणि कार्यकर्त्याचं स्वतःचं एक कॅलिबर, काम, जे काही त्यांच्याबद्दलची पर्सनॅलिटी, पार्टी संदर्भात असलेली लॉयल्टी आणि समाजाप्रती असलेली भूमिका, त्याच्यावरती उमेदवार ठरत असतात आणि त्याप्रमाणे निवडणुका लढवल्या जातात. म्हणजे आमच्या केंद्रापासून तुम्ही अगदी महानगरपालिका, ग्रामपंचायतपर्यंत जरी तुम्ही पाहिलं, तर भारतीय जनता पार्टी अनेक वेळा, हं. अनेक माणसांना अनेक ठिकाणी लढवत असते. त्याचं चांगलं उदाहरण सांगायचं तर स्मृती इराणी, ज्या राहत होत्या दिल्लीत, पण ज्या अमेठीत जाऊन राहुल गांधींना त्यांनी पराभूत केलं. तत्पूर्वी पण अशी खूप मोठी-मोठी उदाहरणं आहेत, सुषमा स्वराजांसारखी वगैरे. त्यामुळे आमच्याकडं ती पद्धत नाही. पार्टी जिथे सांगेल तिथे जाऊन लढायचं, हा आमचा बाणा असतो. आपण सभापती पण होतात आणि स्थायी समितीचे वर पण होतात. पहिले तर की एक सभागृह नेत्याचं काम काय असतं महानगरपालिकेमध्ये? सभागृह नेता हा सभास्थानी सभेला कोऑर्डिनेट करण्याचं काम करत असतो. ज्या पार्टीचे लार्जेस्ट प्रतिनिधी असतात, त्यांचा सभागृह नेत्यांचा गटनेता हा सभागृह नेता होत असतो. महापौर वेगळा आणि सभागृह नेता वेगळा. हा सभागृह नेता वेगळा, महापौर वेगळा. महापौरासोबत एक सभागृह नेता असतो. जसं आपण विधानसभा किंवा लोकसभेमध्ये पाहतो, की संसदीय कामकाज पाहण्यासाठी एक संसदीय हं. नेता असतो. तसं तिथलं, ती सुद्धा छोटी संसदच आहे आणि त्या संसदेतल्या कारभाराचं काम पाहणं, ते सभागृह नेत्याचं काम असतं. ते केवळ एका पक्षापुरतं मर्यादित न राहता, ते पूर्ण सभागृहाशी संबंधित असतं. सभागृहातलं कामकाज व्यवस्थित चालावं, प्रश्नोत्तरं व्यवस्थित व्हावीत आणि वेगवेगळे निर्णय घेत असताना, ठराव मांडत असताना ते प्रॉपर पद्धतीने जावे, त्याच्यासाठी काळजी घेण्यासाठी हे पद निर्माण केलेलं गेलं असतं. जसा आपण उल्लेख केला विधानसभा, हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन असं. तर महानगरपालिकेत असं काही एका पर्टिक्युलर टाईम पिरियडसाठी या गोष्टीला महानगरपालिकेचा कायदा वेगळा आहे. महापालिका अधिनियमामध्ये अशी तरतूद आहे, की 1 महिन्याला किमान ह्या महापालिकेचं काउन्सिल व्हायला पाहिजे, महासभा व्हायला पाहिजे. तर दर महिन्याला ती होणं अपेक्षित आहे. कारण लोकल लेव्हलचे प्रश्न खूप असतात. त्या प्रश्नांवरती वेळोवेळी निर्णय घ्यायचे असतात आणि त्यासाठी जसं आता इकडे अधिवेशन वर्षातनं 3 असतात. पण जे 4-4 महिन्यांना होणं अपेक्षित आहे. पण महापालिकेमध्ये महिन्याला काउन्सिल होणं अपेक्षित आहे. त्यामुळं त्याची आणि ही कार्यपद्धती थोडीशी वेगळी आहे. त्याला स्थानिक स्वराज्य संस्था हे तेवढ्यासाठीच म्हणलंय. त्याच्यातला जो स्थानिक शब्द आहे, तो फार महत्त्वाचा असतो. कारण हे डायरेक्ट लोकांशी रिलेटेड असलेल्या गोष्टी असतात. केंद्र सरकार जे निर्णय घेतं, राज्य सरकार जे निर्णय घेतं, हे सगळे निर्णय हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या युनिटमधनंच अंमलात आणले जातात. लोकांपर्यंत डायरेक्ट कनेक्ट असणारं युनिट कुठलं असतं? तर गाव ठिकाणी ग्रामपंचायत, हं. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि शहर पातळीवरती नगरपालिका आणि महानगरपालिका. तर यांना अधिक कामाची आवश्यकता असते, अधिक ॲक्टिव्ह असण्याची आवश्यकता असते.
त्यामुळं त्या कायद्यामध्ये महिन्याला सभा झाली पाहिजे अशी तरतूद आहे. मागच्या 5 वर्षामध्ये पण एक मोठी जबाबदारी आणि प्रभाग क्रमांक 1 तुमच्याकडे होता. आणि आता प्रभाग क्रमांक 8 वर तुम्ही इलेक्शन्स लढवतायत आणि त्याचा एक खूप मोठा पार्ट गंजगोलाई येतं, जी लातूरची एक प्रमुख ओळख आहे. हं. आणि जर वाढत्या गोष्टी आपण पाहिल्या ई-कॉमर्स बिझनेस वगैरे असतील, तर गोलाईतल्या जर तुम्ही व्यापाऱ्यांकडे आता पाहिलं, तर त्यांच्या हिशोबाने मार्केट थोडंसं थंडावत जातंय किंवा तिथं त्यांना त्या सुविधा नाही भेटत आहेत. तर जेव्हा तुमच्याकडे हा प्रभाग येईल, तर गोलाई किंवा ह्या गोष्टींवर तुम्ही काय विचार केला किंवा काय विजन आहे तुमचं? मी थोडंसं दुरुस्त करतो. तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर काही अंशी माझ्या प्रभागाशी निगडीत आहे. ओके. गोलाई प्रभाग क्रमांक 6 मध्ये येते. हं. मी गोलाईच्या साईडच्या भागात आहे. सुभाष चौकापासून आणि हनुमान चौकापासून मी त्या भागाला हा एरिया येतो. हं. पण हा तसा म्हणला तर बाजारचाच भाग आहे, मार्केटचाच भाग आहे आणि मार्केट आणि व्यापाऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत. आज सगळ्यात मोठी अडचण आहे पार्किंग. बरोबर. आणि ह्या पार्किंगच्या संदर्भामध्ये आम्ही काम सुरू केलेलं. 2017ला लातूरकरांनी आम्हाला आशीर्वाद दिला. हं. आणि त्यानंतर आम्ही पहिलं काम काय केलं असेल तर गोलाई मुक्त केली. गोलाई ही अतिक्रमणाने भरलेली होती. अगदी पहिल्या 3 महिन्यात गोलाईतलं अतिक्रमण काढण्याचं काम केलं. अगदी गोलाईनी मोकळा श्वास घेतला. आमच्या आया-बहिणी तिकडनं सहज प्रवास करू शकत नव्हत्या. पण त्या गोलाईतलं सगळं जे अतिक्रमण आहे ते दूर केलं. मग तिथं फेरीवाला धोरण केंद्र सरकारने आणलं होतं. ते फेरीवाला धोरण आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं तिथल्या व्यापाऱ्यांसाठी करत असताना तिथल्या ट्रॅफिकवर कंट्रोल असेल, पार्किंग असेल, फेरीवाला धोरण असेल, हे सगळं राबवत असताना आम्ही 2.5 वर्ष ते सगळं अगदी काटेकोरपणे राबवलं. गोलाई अतिक्रमणापासून मुक्त केली. पण आज अशी स्थिती आहे की 2.5 वर्षांनी काँग्रेसचा महापौर बसला आणि गोलाई पुन्हा भरगच्च भरलेली आहे. हं. कदाचित आता लातूरकरांना ही जाणीव होतीये की भारतीय जनता पार्टीची 2.5 वर्ष, व्यापाऱ्यांना विशेषतः गोलाईतल्या, की भारतीय जनता पार्टीची 2.5 वर्ष आणि काँग्रेसची 2.5 वर्ष याच्यामध्ये गोलाई मुक्त होणं, गोलाईनी श्वास घेणं. बघा 2017ला सत्ता आली आणि योगायोग असा होता की ही गोलाई जी या देशात एक वेगळ्या इमारतीचं, वेगळ्या संकुलाचं उदाहरण आहे, की तिकडे 16 रस्ते एकत्र येतात. 16 रस्त्याला 16 वेगवेगळे बाजार बसतात आणि ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण होतं. अशी छत्री तिथं तयार होते. त्या ऐतिहासिक गोलाईच्या बांधकामाला 2017ला 100 वर्ष पूर्ण झाली. आणि ते शताब्दी वर्ष आम्ही गोलाईच्या सजावटीला आणि तिथल्या गर्दीला मुक्त करताना, तिथल्या अतिक्रमणाला मुक्त करताना, तिथल्या व्यापाऱ्यांना अधिक सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला. पण आज अशी वाईट स्थिती आहे साहेब, की नंतरच्या 2.5 वर्षामध्ये इथल्या काँग्रेस सरकारने ती गोलाई पुन्हा तशाच पद्धतीने अतिक्रमित करून टाकलेली आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांसाठी पुन्हा तेच काम करण्याची आमच्यावरती पाळी येणार आहे आणि आम्ही ते जरूर करू. कारण मला 8 मधून निवडून दिलं जाणार आहे. तर सगळ्यात मोठा प्रश्न फेरीवाल्यांचा आहे. सगळ्यात मोठा प्रश्न तिथल्या पार्किंगचा आहे आणि मुख्य बाजाराची वस्ती आहे. त्यामुळे तो प्रश्न आम्हाला ऐरणीवर घेऊन तो पूर्ण करावाच लागणार आहे. आपल्या 5 वर्षाच्या त्या काळामध्ये कोणते प्रकल्प आपल्याला सांगता येतील ठामपणे, की हे मी केले? खूप आणि सांगता येईल. आता येणाऱ्या 5 वर्षातलं आपलं विजन काय? बघा, सगळ्यात पहिल्यांदा जे आम्ही आमच्या सत्तेच्या काळामध्ये 2.5 वर्षाच्या काळामध्ये बघा 25 महिन्यात 50 प्रोजेक्ट आम्ही पूर्ण केले. सगळे प्रोजेक्ट आता इथं सांगत बसलो तर तुमच्या वेळेला मर्यादा येईल. पण अगदी वाणगी दाखल सांगायची तर हे गाव स्वच्छ केलं, सुंदर केलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वच्छता. मोदीजी स्वच्छ भारत अभियान राबवत होते आणि त्या स्वच्छ भारत अभियानामध्ये आम्ही काम करत असताना अशी स्थिती होती की गावात कचऱ्याचे ढीगच्या ढीग काँग्रेस काळात लागलेले असायचे. आम्ही पहिल्यांदा काय केलं, तर आम्ही इथं स्वच्छतेसाठी असलेली जी एजन्सी होती, त्या एजन्सीला अप्रूव्ह दिला. ती एजन्सी अप्रूव्ड होऊ नये म्हणून आम्ही सरकारमध्ये येण्या अगोदर काँग्रेसचे इथले स्थानिक नेतृत्व मला तिथं किती कमिशन मिळतं ह्या बेसवरती ती कंपनी ठरवत होते. एका कंपनीला काम दिलं, त्या कंपनीकडनं अधिकचे पैसे ह्यांनी घेतले, टक्केवारी घेतली आणि दुसरी कंपनी जी त्याला इलिजिबल होती ती कंपनी कोर्टात गेली. ती कोर्टात गेली म्हणून पहिल्या कंपनीच्या अलॉटमेंटला स्टे आला आणि त्या स्टेवरती कुठेही निगोशिएशन झालं नाही, कुठेही चर्चा झाली नाही. इथल्या नेतृत्वाला फक्त त्यांच्याकडनं येणाऱ्या हिश्श्याचा, टक्केवारीचा इंटरेस्ट होता. लोकांच्या भावनांचा, लोकांच्या कामाचा, लोकांच्या सेवेचा कसलाही इंटरेस्ट नव्हता. कित्येक वर्ष तो विषय तसाच पेंडिंग होता. आम्ही पहिल्यांदा सत्तेत आलो तेव्हा आम्ही पहिलं काम काय केलं, तर ते टेंडर अप्रूव्ह केलं
तेवढंच करून थांबलो नाही, तर स्वच्छतेसाठी म्हणजे कचरा कलेक्ट करण्यासाठी ज्या गाड्या हव्या होत्या, ओला कचरा, सुका कचरा, अपडेटेड गाड्या, नव्या गाड्या, ज्याला अगदी जीपीएस सिस्टीम वगैरे असावी, गाड्या कुठे गेल्या, पोचल्या की नाही. अनेक वेळा कर्मचारी किंवा संबंधित एजन्सी असं सांगते की आम्ही ह्या भागात गेलो, पण नागरिक ओरडत असतात. आम्ही त्याला जीपीएस सिस्टीम लावली साहेब, की आम्हाला महानगरपालिकेत बसून हे कळत होतं की गाडी आज किती वाजता कुठल्या ठिकाणी गेली, गेली की नाही गेली. ही सगळी सिस्टीम आम्ही नव्याने अपडेट केली आणि मराठवाड्यात अशी ही एकमेव महानगरपालिका राहिली की ज्याच्यामध्ये, कदाचित महाराष्ट्रात, पण की इतकं अपडेटेड काम केलं. त्याच्यासाठी लागणाऱ्या नव्या गाड्या, तब्बल 1,200 गाड्या आम्ही नवीन घेतल्या. प्रत्येक प्रभागाला 5-5, 10-10 गाड्या, जिथे जशा पद्धतीचं वर्कआउट आहे ते दिल्या. बाजारातला कचरा जो दिवसा तुम्हाला घेता येत नाही, याच्यासाठी रात्रीची झडवई आम्ही आक्रमक पद्धतीने वापरली, की रात्रभर आमचे कर्मचारी तिकडे बाजार पूर्ण झाडून काढत होते. आजची स्थिती अगदी उलट होऊन गेली आहे साहेब, की तिथे हे सगळं या लोकांनी अगदी विस्कळीत करून टाकलंय. यांना प्रशासकीय यंत्रणेमध्ये इंटरफेअर करत हा सगळा गोंधळ निर्माण करायचा होता. कचऱ्याच्या संदर्भात काम केलं, पाण्याच्या संदर्भात काम केलं. अमृत योजनेच्या संदर्भामध्ये आम्ही शहरामध्ये अनेक नव्या वस्त्यांमध्ये नव्या पाईपलाईन आणल्या. 2015चा दुष्काळ, त्या पार्श्वभूमीवर आम्हाला रेल्वेने पाणी प्यावं लागलं होतं. या गावचे 8 वर्ष मुख्यमंत्री होते साहेब, आणि आदरणीय साहेबांबद्दल आम्हाला सगळ्यांना आदर आहे. पण आमचं दुर्दैव हे आहे की इतकं मोठं पद, इतकी जास्त वर्ष भोगून सुद्धा या गावाला रेल्वेने पाणी आणावं लागलं. हे कसलं यश आहे? आणि मग ते रेल्वेनं पाणी भाजपानेच दिलं होतं. हे त्यावेळी लोकांनी जाणलं. आजही लोक त्या गोष्टीला विसरत नाहीयेत की संकटात कोण सोबत असतं, तर भारतीय जनता पार्टी असते. तत्कालीन यात इथले आमदार, मंत्री हे त्यावेळी स्पेनमध्ये जाऊन त्यांचे सुट्ट्या साजऱ्या करत होते आणि आम्ही लातूरकरांसोबत रस्त्यावर होतो, म्हणून लोकांनी तेव्हाही निवडून दिलं होतं. मग आम्ही त्याच्यानंतर कोट्यावधी रुपयाच्या योजना केंद्र सरकारकडनं मंजूर करून घेतल्या. हे शहर अमृत योजनेमध्ये घालून घेतलं आणि मग नव्या पाण्याच्या व्यवस्था. पाऊस नसताना पाणी असणं नसणं ही एक वेगळी गोष्ट. नंतरच्या टप्प्यामध्ये पाऊस भरपूर झाला, पण आम्ही आजही 4 दिवसाला, 8 दिवसाला पाणी देऊ शकतो. मग आम्ही अमृत योजनेमध्ये अशी योजना आणली की इथला जो वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे ती अधिक अपडेट केली पाहिजे, की आपण दररोज पाणी देऊ शकलं पाहिजे. मग नव्या पाण्याच्या टाक्या असायला हव्यात, नव्या पाईपलाईन्स असायला हव्यात. यासाठी सगळ्या यंत्रणा आम्ही मंजूर करून घेतल्या. त्या मंजूर करून पूर्णत्वाच्या लेवलला येईपर्यंत या लोकांनी परत सत्ता बदलली आणि ते सगळं ठप्प करून टाकलं. आता नाही येत पाणी. आजही जैसी ती स्थिती आहे की 2015ला आम्ही 8 दिवसाला पाणी पित होतो. आजही 4, 6, 7 दिवसाला आम्ही पाणी पितो. म्हणजे काहीही करणे नाही. एक वेस्टेड वॉटर मलनिस्सारण केंद्र, ज्याला आपण STP म्हणतो, की इथलं टाकाऊ पाणी जे आहे ते पाणी रिसायकलिंग करून ते इथल्या कंपन्यांना जर वापरता आलं, तर धरणातलं पाणी जे MIDC ला जातं ते पाणी वाचवलं जावं आणि इथलं रिसायकलिंग झालेलं पाणी हे त्या MIDC साठी किंवा इतर प्रोजेक्टसाठी वापरलं जावं. यासाठी तब्बल 700 कोटीची मलनिस्सारण केंद्र निर्माण करण्यासाठीची गावात पूर्ण पाईपलाईन, सगळं सांडपाणी त्या पाईपलाईनद्वारे त्या केंद्रापर्यंत जाईल आणि पाणी शुद्धीकरण होईल आणि त्याच्यातनं ते पाणी पुन्हा वापरता येईल, अशी स्थिती आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचा पहिला टप्पा 132 कोटींचा होता. ते काम मी सभापती असताना मंजूर करून घेतलं आणि नेमकं माझ्या सभापती पदाच्या काळानंतर इलेक्शन्स लागल्या लोकसभेच्या आणि त्याच्यानंतर विधानसभा लागली आणि सत्ता बदलली. साहेब, त्या टेंडरला मंजुरी देताना, त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या जागा उपलब्ध करून देताना ह्या लोकांची नाके नऊ आले. आजही ते काम अर्धवट स्थितीत आहे. आम्हाला काय करावं लागेल की यांनी ज्या गोष्टी बंद पाडल्यात त्या सगळ्या गोष्टी आम्हाला रिवाइज कराव्या लागणार आहेत. ये रे माझ्या मागल्या ही स्थिती या लोकांनी निर्माण करून ठेवली आहे. हे सत्तेत आले तर काय करतात की भाजपनी जे विकासाच्या योजना आणलेल्या आहेत, मोठ्या मोठ्या कोट्यावधी रुपये इथं आणले आहेत, ते सगळे या लातूरकरांच्या पदरात पडू न देता त्याच्यातला हिस्सा मला किती मिळतो याच्यावरून हे ठरवतात की ती योजना इथं होऊ द्यायची की नाही होऊ द्यायची. हे सोडून अनेक विषय. आम्ही दिव्यांगांसाठी काम केलं, दिव्यांगांसाठी नव्या योजना आणल्या. आज आमच्याकडे दिव्यांग रजिस्टर झाला तर त्याला वेगळा अनुदान आम्ही देतो. हे माझ्या सभापतीपदाच्या काळात झालं. शहरामध्ये आम्ही CCTV कॅमेरे बसवले. हे शहर शैक्षणिक शहर म्हणून नावाजलेलं शहर आहे. मराठवाड्याच्या पातळीवर हजारो लाखो विद्यार्थी इथं दरवर्षी शिकायला येत असतात. मुली असतात. तरुण मुलीच्या सुरक्षांचा प्रश्न होता, महिलांच्या सुरक्षांचा प्रश्न होता. आम्ही चौकात CCTV कॅमेरे बसवले.
त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून अनेक गुन्हेगार सहज सापडले गेले. त्याची एक यंत्रणा लावली. पोलीस यंत्रणेला पूर्ण महापालिका म्हणून आम्ही मदत केली. त्या पार्श्वभूमीवर आता तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बघा, परत बंद पडलेत. तेच विचारणार होतो हां. किती सुरू आहेत परत बंद पडलेत. त्याचे चालू आहे की नाही चालू आहे हे बघायला कोणी तयार नाही. त्याचं सेंट्रली जे काही ऑर्गनाइज सिस्टीम आहे ती सगळी एसपी ऑफिसला असते. कोणी तिकडे पाहत नाही, बघत नाही हे चालू आहे की बंद आहे पाहत नाही. कोणाचा कोणाला पत्ता नाही. अशी स्थिती निर्माण झाली. आम्ही नवे सिग्नल्स बसवले. नव्या पद्धतीने आम्ही काही डिव्हायडर्स मेंटेन केले. तुम्हाला गंमत सांगतो की आता मी ज्या प्रभागात आता लढतोय तिकडे हनुमान चौक येतो. त्या हनुमान चौकामध्ये सगळ्यात जास्त रश असते. जो गोलाईकडे जाणारा रस्ता आहे. तिथे आम्ही डिव्हायडर करून ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी काही सिस्टीम ट्रॅफिक इन्स्पेक्टर सोबत बसून केलेली होती. साहेब नवा महापौर बसला आणि पहिल्यांदा काय केलं तर ते सगळे डिव्हायडर वगैरे काढून टाकले. का टाकले तर मला वाटतं की हे काय आवश्यक नाही. अरे हे तू नाही ठरवायचं. त्याच्यातले एक्सपर्ट एजन्सीज आहेत ना, त्यांना ट्रॅफिक कंट्रोल करणारी एक यंत्रणा आहे. ते तज्ञ लोक आहेत. त्यांनी ते ठरवलेलं. आम्हाला वाटलं तुम्ही केलं म्हणजे काय आहे की ते उपयोगाचं असो किंवा दुरुपयोगाचं असो. तुम्ही केलंय ना मग कट करा. मग ते लोकांच्या सोयीचं असायला पाहिजे असं नाही. बघा सबंध शहरभर गांधी चौक ते हनुमान मंदिर तिथं होते ते. हा म्हणजे तुम्ही पाहिलं असेल मागच्या वेळी पण तुम्ही कधी लातूरमध्ये आला असाल तर तुम्ही ते पाहिलं असेल आणि त्यांनी ते काढून टाकलं. तर का काढलं कशासाठी काढलं आम्ही सभागृहात विचारत नाही याची गरज नाही वाटत. बस स्टँड आहे जवळ मोठ्या मोठ्या बसेस जातात. बस ते चौकात आली की तासभर ट्रॅफिक परत जाम होऊन जातं. अशा अनेक गोष्टी आहेत. किती म्हणून सांगायच्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या ह्या लातूरकरांसाठी आवश्यक असलेल्या ह्या गोष्टी ज्या आहेत की हे सांस्कृतिक शहर आहे साहेब. हे शैक्षणिक शहर आहे. शंभू महादेवाचं शहर आहे. आम्ही सांस्कृतिक राष्ट्रवाद मानणारी माणसं आहोत. इथे समाजाने व्यवस्थित सुसंस्कृत राहिलं पाहिजे. त्यासाठीच्या काही रचना बघा महानगरपालिका ही मातृसंस्था आहे. की एखाद्या गावामध्ये जर गाव कसं चालावं तर त्या ग्रामपंचायतमधून ठरत असतं. देश कसा चालावा हे संसदेतून ठरत असतं. शहर कसं राहावं, कसं असावं आणि कसं असू नये ह्या गोष्टी महापालिकेतून ठरत असतात. आम्ही सांस्कृतिक क्षेत्रात मी स्वतः काम करतो. आम्ही अनेक गोष्टी केल्या. पहिल्यांदा नाट्यगृह मंजूर करून घेतलं. तुम्हाला नाट्यगृहाची गंमत सांगतो. मी सभापती असताना नाट्यगृह मंजूर करून घेतलं. 25 कोटी रुपये तत्कालीन अर्थमंत्री आदरणीय सुधीरजी मुनगंटीवार यांनी आम्हाला दिले. ते बांधकाम सुरू झालं. सत्ता बदलली. बांधकाम थांबवलं गेलं. कुठं होते ते नवीन आता? सुरुवातीला आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये करायचं ठरवलं होतं. जुन्या. हां. पण तत्कालीन काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला. अरे म्हणले तुम्ही इथं कलेक्टर ऑफिस करणारच नाही आणि मग तुम्ही जे आमच्याकडे आयुक्तालयाची मागणी होती, आयुक्तालयासाठी तिकडे वर बिल्डिंग होती. कलेक्टर ऑफिस तिकडे शिफ्ट झालेलं आहे. आजचं ऑफिस हे पूर्वनियोजित आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये बसतं. पण आम्ही इथं नाट्यगृह म्हणालो की त्यांना ते अस्वस्थ झालं की याचं क्रेडिट भाजपाला जाईल. मग हे कुठेतरी गावाबाहेर जाऊ दे. म्हटलं गावाबाहेर तर गावाबाहेर. चांगला कार्यक्रम चांगलं बघण्यासाठी लोक कुठपर्यंतही जातात. पुण्या मुंबईला जातात. इथं तर काय 5-10 किलोमीटर पुढे जायचं आहे. म्हणून मग आत्ता जे तिकडचं आत्ताचं कलेक्टर ऑफिस त्या कॅम्पसमध्ये ते नाट्यगृह होतं. ते ग्राउंडला बांधत होतो आम्ही. पहिल्यांदा तर काय केलं की त्याला आम्ही अटल बिहारी वाजपेयी नाट्यगृह असं नाव दिलं. त्यांनी ते पहिल्यांदा त्याच्यावर त्यांना आक्षेप होता. ते म्हणले नाट्यगृहाची गरज आहे आपण सभागृह करूया. मग त्याचा निधी थांबवला गेला आणि जो थांबला तो आजही थांबवूनच आहे. कारण सत्ता बदलली. या लोकांना आम्ही केलेल्या गोष्टी थांबवायच्या होत्या. ते थांबवलं. राज्य सरकारमध्ये तर तुमचंच सरकार आहे ना? हो राज्य सरकार आमचं आहे पण स्थानिक स्वराज्य संस्था नव्हती ना आमची. मी मगाशी तुम्हाला सांगितलंय. हा प्रश्न मी आधीच क्लिअर केलाय की राज्य सरकार असो केंद्र सरकार असो त्यांच्या योजना त्यांचा निधी वापराची ऑथॉरिटी ही स्थानिक स्वराज्य संस्था असते. मग इथे या पाईपलाईन मध्ये जर असा जाम आला बघा मी नेहमी सांगत असतो की एखादी पाण्याची टाकी असेल. आपलं तुमचं माझं घर घ्या. वर गच्चीवरती टाकी असते. तिथून पाईपलाईन आपल्या घरात असते. एक नॉब बाथरूम मध्ये असतो. एक किचन मध्ये असतो. एक इकडे अजून बाहेर असतो बेसिनला वगैरे. मग हे तिथून येणारं पाणी जर सरळ त्या नॉबपर्यंत नाही आलं तर मग गडबड होते. मध्ये जर त्याला कुणी पिन मारली, कुणी कागद घातला तर ते पाणी तिथपर्यंत पोहोचत नाही हो. म्हणून केंद्रात जे आहे ते राज्यात असायला पाहिजे. जे राज्यात आहे ते इथं असायला पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टी एकत्रित असल्या ना मग तो जो विकासाचं पाणी आहे ना ते असं सरळ धोधो सामान्य माणसांपर्यंत येतं. अन्यथा मग गडबड होते. ही गडबड सातत्याने काँग्रेसने केली आहे. त्यांना केंद्रात सरकार मिळत नाही, राज्यात जमत नाही आणि इथे येऊ देत नाही. अशा स्थितीमध्ये यांची मानसिकता आहे.
त्यामुळे आता लोक सजग झालेत बरोबर. की हे आपल्यापर्यंत येण्यासाठी जो अडथळा आहे, जो गतिरोधक आहे, तो गतिरोधक दूर करण्याची मानसिकता लोकांची झाली आणि आम्ही ते लोकांना तेच मुद्दे घेऊन समोर जाणार आहे. सांस्कृतिक शहरामध्ये एक आम्ही महानगरपालिकेची स्वतंत्र व्याख्यानमाला सुरू केली होती की आपण व्याख्यानमाला केली पाहिजे. इथले विद्यार्थी आहेत बघा, हजारो विद्यार्थ्यांचं शहर आहे. एज्युकेशनल हब आम्ही म्हणतो. मुलांना चांगलं ऐकता आलं पाहिजे, चांगले वक्ते आले पाहिजे. पूर्वी सामाजिक संस्था हे सगळं करायच्या, अलीकडे ते बंद झालं. या मोबाईल, व्हॉट्सअपच्या आणि युट्यूबच्या काळामध्ये प्रत्यक्ष ऐकणं आणि बघणं बंद झालं. आम्ही खूप मोठे मोठे वक्ते आणले, अविनाश धर्माधिकारी सारखा, आपले निशिकांता वाड सारखे, असे वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आणून आम्ही एक व्याख्यानमाला सुरू केली. शहरामध्ये इतके विद्वान लोक आहेत जे मराठवाडा, महाराष्ट्र पातळीवरती नामांकित असलेले. आम्ही महापालिका म्हणून त्यांचे स्वतंत्र पुरस्कार सुरू केले. स्वर्गीय श्रीराम गोजमगुंडेंच्या नावाने 1 लाखाचा पुरस्कार आम्ही द्यायला सुरुवात केली कलावंतांना. जो पहिला पुरस्कार आम्ही सयाजी शिंदे या नटश्रेष्ठाला दिला. सयाजी शिंदेनी इतकं सुंदर सांगितलं आम्हाला की मी येतो लातूरला, पण एका अटीवर. म्हटलं काय सर, मला पुरस्कार दे, पैसे नाही दिले तरी चालतील, पण मी आल्यानंतर गावात किमान 100 झाडं लावा. साहेब, त्याच्या आधीच हे काम सुरू झालं होतं. गावातल्या सगळ्या ग्रीन बेल्टवरती हजारो झाडं आम्ही लावली आहेत, जी आजही जिवंत आहेत. हे गाव इतकं सजग आहे साहेब. महापालिकेने लावलेल्या झाडांना पाणी घालण्यासाठी एक यंत्रणा काम करते. आज कित्येक संस्था आहेत शहरामध्ये की 3-4 संस्था सकाळी सकाळी 6ला उठून टँकर घेऊन पाणी घालतात. म्हणजे काय होतंय, जेव्हा शासन आणि जनता हे एकत्रित काम करतात तेव्हा खऱ्या अर्थाने तो संस्कार संस्कृती निर्माण होते. अशा वेगवेगळ्या इम्पॅक्टवर आम्ही काम केलं. एवढी झाडं लावली. आज शहरामध्ये तुम्ही ग्रीनरी बघा. 2015चा दुष्काळ आणि त्या दुष्काळावर जागृत झालेलं लातूर आणि त्या जागृतीला महापालिकेचा मिळालेलं समर्थन. शहर तुम्ही जसं तुम्ही मला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करताय, अगदी त्या पद्धतीने तुम्ही जरा लातूर शहर पण कॅप्चर करा. हे बदललेलं गाव आहे साहेब. अनेक बाहेरगावची मंडळी येतात आणि त्यांनी बाहेर ऐकलेलं असतं की लातूर दुष्काळग्रस्त आहे, रेल्वेने पाणी आणलं. पण इथं आल्यानंतर इथली आजची ग्रीनरी बघताना ते सगळेजण अवाक होतात. अरे आता लातूर हिरवंगार झालंय. हे भारतीय जनता पार्टीने केलं सर. त्यांना म्हणताना ते आम्ही म्हणत नाही, तो संस्काराचा भाग आहे, पण ते जेव्हा म्हणतात ना तेव्हा एक आत्मिक सुख मिळतं की आपण असं एक काम केलंय की ज्याची नोंद होऊ शकली. आणि ह्याचं श्रेय खरोखर तुम्हाला सांगतो, आमचे नेते संभाजीराव पाटील निलंगेकरांनी इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राबवला. अगदी रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, वार्डा वार्डात जाऊन स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते झाडले, कुदळ घेऊन खड्डे पाडले, झाडं लावली, घरात आम्ही झाडं वाटली. साहेब, निवडणुकीमध्ये आम्ही पॅम्पलेट वाटत घरोघर जातो, आमचे परिचय पत्रक देत जातो, जाहीरनामा देत जातो, पण असंही अभियान आम्ही राबवलं की घरोघर जाऊन प्रत्येक घरात आम्ही एक झाड दिलंय, तुम्ही लावलं पाहिजे. झाड देताना शाळा गाठल्यात, शाळांमध्ये मुलांना ती झाडं दिली आहेत. मुलांना हे सांगितलंय की हे झाड तुझ्यासोबत मोठं होणार आहे. तू जसा जसा मोठा होशील ते झाड तुझं असेल. तू जसा जसा त्या झाडाकडे बघत राहशील, हे माझ्यामुळं मोठं होतंय, मी लावलंय म्हणून मोठं होतंय. तू जेव्हा मोठा होशील, तुला मुलं होतील, तेव्हा त्याच्या सावलीत तुझी मुलं बसतील. ही भावना इतकी उत्कट होती की मुलं घरी जाऊन आपल्या आईला सांगत होते की हे झाड लावा, हे माझं झाड आहे. त्याच्या अंगणात जर 4 झाडं असतील तर तो त्याचं झाड वाटून घेत होता. म्हणजे अगदी आबालवृद्धापासून प्रत्येकाला आम्ही ह्या योजनेमध्ये इन्व्हॉल्व केला. ही सिस्टीम आहे या लातूरची, कारण हा संस्कार आहे. असे अनेक प्रोजेक्ट आम्ही राबवले. काय सुशोभीकरण होतं आमचं, इतकं अप्रतिम होतं. ह्या सुशोभीकरण कसलं घाण करून ठेवलंय बघा. जुने फोटो आमच्याकडे आहेत, तुम्ही जर ते काढून पाहिले ना तर तुम्हाला लक्षात येईल. बचत गटासारखी योजना शहरामध्ये 400 ते 500 महिला बचत गटात आम्ही 10,000 हजार रुपये त्यांना पहिली अनुदानाची रक्कम दिली, कर्जावर रक्कम दिली. त्याच्यात ज्यांनी अधिक चांगलं काम केलं त्या पैशावरती ₹1,00,000 पण दिले. सगळ्या महिलांना कशा पद्धतीने आम्हाला सक्षम करता येईल हा आम्ही इथे आवर्जून प्रयत्न केला. युवकांसाठी ओपन जिम्स ठिकठिकाणी दिल्या. आज लातूरमध्ये तुम्ही पाहत असाल अनेक जिम मोडकळीस आल्या, त्याचा मेंटेनन्स नाही आहे, त्याचं रिपेअरिंग नाही आहे. ह्या सगळ्या सिस्टीम डबघाईला आल्या. बघा, इतकी कामं सुरू केली होती आणि आम्हाला जर पूर्ण 5 वर्ष मिळाली असती तर आम्ही ती पूर्ण 5 वर्षामध्ये ह्या शहराचा चेहरा मोहरा कायमचा बदलला असता. तेव्हा तात्पुरता बदलला गेला आणि ही माणसं आली आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने तो घाणेरडा केला. ते त्याला बदल म्हणतात. आणि आज गावभर मोठे मोठे बॅनर लावतायत की हे एक राहिलंय, ते एक राहिलंय, ते एक अरे मग कोण ठेवलंय? तुम्हीच सांगता हे राहिलंय, म्हणजे तुम्हीच शिल्लक ठेवणार आणि तुम्हीच लोकांना म्हणणार की आम्ही जे शिल्लक ठेवलंय ते दुरुस्त करण्यासाठी परत निवडून द्या.
व्हॉट इज दिस? आणि जे करत होते त्यांना तुम्ही बाजूला ठेवलं आणि तिथे गेला. माझं तुमच्या माध्यमातून लातूरकरांना आवाहन आहे, की मागच्या वेळी आम्हाला तुम्ही काठावर बहुमत दिलं होतं. आमच्यातल्या 2 बेईमान लोकांमुळे आम्हाला विरोधात बसावं हं. लागलं. काँग्रेसची सत्ता आली. पण यावेळी आम्हाला अधिकचं ठोस बहुमत द्या, जेणेकरून कोणी हलला नाही पाहिजे आणि 5 वर्षातला इथला विकास बदलला नाही पाहिजे. ही भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि हाच मुद्दा घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. बघा, नवं काय करणार आहेस? असा तुमचा प्रश्न होता. हं, नवं हं. तुमचं व्हिजन काय आहे? हा तुमचा विचार होता. मी इतक्या मोठ्या कामांची सुरुवात केली होती आणि हा गतिरोधक मध्ये आला. आता फक्त हा गतिरोधक दूर करायचा आहे आणि जे अडलेलं विकासाचं पाणी आहे ते प्रवाहित करायचं आहे. त्या सगळ्या योजना पुनरुज्जीवित करायच्या आहेत. देवेंद्र फडणवीसांचं लातूरवरती स्वतंत्र प्रेम आहे साहेब. आम्ही मागितलं आणि त्यांनी दिलं नाही, असं घडलंच नाही. जे मागितलं, उलट त्यांचा हात इतका मोठा आहे, दानच इतकी मोठी आहे, आमचा पदर कमी पडतो. आणि मग लातूरकरांसाठी आम्ही यावेळी पदर पसरणारच आहोत. आधी लातूरकरांसमोर पदर पसरणार आहोत, की तुम्ही आम्हाला मतदान द्या आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही जेव्हा सत्तेत बसू, तेव्हा आमच्या सरकारकडे आम्ही पदर पसरणार आहोत, की आम्हाला आता लातूरकरांसाठी द्या. त्यांचं देणं फेडण्यासाठीच आम्हाला आता महापालिकेत जायचं आहे. महापालिका आम्हाला हवी आहे कशासाठी? तर लातूरकरांनी जो आमच्यावरती वारंवार विश्वास दाखवलाय, तो विश्वास सार्थ करण्यासाठीच आम्हाला महापालिका पाहिजे. एवढं सुंदर विजन आणि तुमचं वक्तृत्व पण खूप सुंदर आहे. म्हणजे मी जवळ-जवळ 8 ते 9 पॉडकास्ट केलेले आहेत. मी एवढं शांत पहिल्यांदा बसलोय ते पण ऐकत. आणि दुसरं आता म्हणजे विचारायसारखं काहीच राहिलं नाही. सगळेच उत्तरं भेटले. त्याच्यात अजून एक गोष्ट आहे, जेव्हा एवढं तुमच्या डोक्यामध्ये विजन असतं कोणाचंही आणि 2019ला महापौर पदाच्याही शर्यतीत आपण होतात. ते भेटत नाही. मग एवढ्या सगळ्या जेव्हा आपण प्लॅनिंगनं जातो आणि तो कुठेतरी एक छोटासा सेटबॅक भेटतो, तेव्हा निराशा येते का मग? पण प्रश्नच नाही ना, निराशा आहेच. एकतर महापौरपदी आपण नसणं ही वैयक्तिक निराशा आणि सत्ता गेली ही पक्षीय निराशा. हं. लातूरचा विकास थांबला ही लातूरची सार्वजनिक निराशा. ही निराशेपासून निराशेपर्यंत गेलेला खेळ आहे. पण निराशेमध्ये सुद्धा वगळला की आशा उरते. वाह! आणि दुनिया उम्मीद पे कायम आहे. आशेवर हे जग जगतं. त्यांनी हिला बाजूला करायचं. नव्या आशा, नवी उमेद, नव्या दिशा. त्या दृष्टीने पुढे काम करायचं. कधी ना कधीतरी शेवटी नियती आहे. त्यालाही कधीतरी कळेलच. की अरे गडबड होतीये प्रत्येक वेळेला. तो यावेळेस करणार नाही, हे मला खात्री आहे. राजकारणाच्या पलीकडे एक नाटक रंगभूमीशी पण आपला एक संबंध आहे खूप जवळचा. होय. आणि मी स्वतः एक नाटकप्रेमी आहे. वाह! म्हणजे मी पुण्यामध्ये जसं लोकं मूव्ही बघायला जातात, मी एकटा नाटक बघायला जातो, जर मला बोर झालं तर. आणि आत्ता लातूरात पण मी बघतोय, की एक वर्ग वाढतोय. एक पर्टिक्युलर लोकं आहेत, जे नाटक कुठलं का असेना ते जातात. बरं. तुम्हाला काय वाटतं, की त्या नाटकाचा ह्या आपल्या नॉर्मल जीवनावर पण काही इम्पॅक्ट पडत असतो हो, लोकांच्या? प्रश्नच नाही. बघा असं म्हटलं जातं, की 100 बका और एक लिखा. म्हणजे हं. 100 गोष्टी आपण बोलल्या आणि एक लिहिली तर ते बरोबर असतं. मी त्याच्यापुढे म्हणतो, की 100 लिखा और एक दिखा. की 100 गोष्टी वाचल्या आणि एक गोष्ट जर पाहिली, तर त्याचा परिणाम अधिक असतो. हं. आजचं जे मीडिया, विशेषतः मोबाईलचं माध्यम हे एवढं जगभरामध्ये यशस्वी होण्याचं कारणच ते आहे, की माणसांना व्हिज्युअल्स आवडतात आणि ते व्हिज्युअल्स परिणामकारक असतात. त्या व्हिज्युअल्समध्येच माणसाची क्रिएटिव्हिटी क्रिएट होत असते किंवा परिणाम होत असतो बरा-वाईट दोन्ही गोष्टींनी होऊ शकतो. पण नाटक हे असं माध्यम आहे, हे लाईव्ह हं. ॲक्टिव्हिटी आहे, की प्रत्यक्ष 2.5 तास तिथे नाटक करायचं आहे. एकांकिका असेल तर किमान 35-40 मिनिटं करायची आहे. आणि तो जो आनंद प्रेक्षक घेतो, जर ते गुणवत्तेचं असेल, तेवढ्या क्वालिटीचं असेल, तर प्रेक्षकांना तो जो आनंद मिळतो, तो सिनेमात नाही मिळत आहे. बरोबर. त्याचा स्वतंत्र वर्ग आहे. सिनेमे रोज पाहतो, पण नाटक पाहिल्यानंतर जो उत्साह, जो जो एनर्जी त्याला मिळते किंवा त्याच्यातनं जो आउटपुट त्याला मिळतो, तो वेगळाच असतो. लातूरमध्ये नाटक तसं खूप वर्षापासून होतं. पण अलीकडच्या काळात आम्ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि इतर सगळ्या संस्था मिळून काही कामं केली. सत्तेत होतो. भारतीय जनता पार्टीचा सांस्कृतिक प्रकोष्ठाचा महाराष्ट्राचा प्रमुख होतो. मग जिथे आपण गेलो, त्याचा आपल्या गावाला काही उपयोग झाला पाहिजे. हा विचार करून पहिल्यांदा काय केलं असेल, तर इथं नाट्यसंमेलन आणलं. तर यंदा 100वं वर्ष होतं नाट्यसंमेलनाचं. 100वं नाट्यसंमेलन होत होतं. पण आमचं दुर्दैव असं आहे साहेब, की सबंध महाराष्ट्रात 8 वर्षात आणि तत्पूर्वी शिक्षण मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री असताना आदरणीय विलासरावजींनी
कुठल्या ना कुठल्या नाट्यसंमेलनाचं आणि साहित्य संमेलनाचं उद्घाटन तरी केलं आणि समारोप तरी केला. म्हणजे त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राहिले. किमान अशी 12-14 वर्ष असतील. पण एकदाही आमच्या गावात नाट्यसंमेलन झालं नाही हो. ना की साहित्य संमेलन झालं. जिथं डॉक्टर जयम वाघमारे सारखे, नायर डोळेंसारखे इतके प्रतिभावान साहित्यिक जन्माला आले. सगळ्या महाराष्ट्राने त्यांना ॲप्रिशिएट केलं. पण आम्ही त्यांच्या माध्यमातून या गावाला कधी साहित्य संमेलन, नाट्य संमेलन देऊ शकलो नव्हतो. पण मला आनंद आहे, की मी या सगळ्या नाट्य परिषदेच्या माध्यमातून मी इथे एक नाट्य संमेलन 100व भरवू शकलो. त्याचा परिणाम असा झाला साहेब, की इथली नाट्य चळवळ वाढली. जेव्हा नाट्य संमेलन आणलं तेव्हा माझा आणि अजून एखाद दुसरा ग्रुप ॲक्टिव्ह होता. पण साहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल आज 16-17 ग्रुप ॲक्टिव्ह आहेत. 400-500 नवीन आर्टिस्ट उभे राहिलेत. जुन्या आर्टिस्टना उत्साहाने काम करावंसं वाटतं. नवे त्यांना जोडून जातात. मग शासनाच्या माध्यमातून ज्या राज्यनाट्य स्पर्धा होतात, त्याचं केंद्र मी लातूरला सुधीर भाऊंच्या मागे लागून मंजूर करून घेतलं. सुधीर भाऊ सांस्कृतिक मंत्री हो. होते. आणि मग सुधीर भाऊंना सांगून आम्ही इथे आमचं केंद्र मंजूर करून घेतलं. आज ते केंद्र अगदी यशस्वी चालू होत आहे. आमच्यासोबत सुरू झालेली अनेक केंद्र आता डबघाईला आली आहेत, की संघच मिळत नाहीत. पण लातूर मात्र खुलतंय, फुलतंय. दरवर्षी नवी पोरं येतात, उत्साहात, दणक्यात नाटक करतात. आता वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा महाराष्ट्रात होतात. त्याच्या प्राथमिक फेरी पूर्वी मराठवाडा म्हणून कुठे संभाजीनगरला भरायच्या, कधी इकडे नांदेडला भरायच्या. पण आता तसं होत नाही. आता सगळ्याच महाराष्ट्रातल्या, पुण्यातल्या असो, मुंबईतल्या असो, नागपुरातल्या असो, कुठल्याही स्पर्धांना प्राथमिक केंद्र मराठवाड्यात कुठलं असावं? त्यात लातूर असावं आणि इथे त्या वारंवार होतात. अगदी उद्या 2 तारखेला सुद्धा नगरची जी महानगर करंडक स्पर्धा आहे, त्याची प्राथमिक फेरी होतीये. 8 दिवसापूर्वी नागपूरची प्राथमिक फेरी इथं झाली. अशा वेगवेगळ्या आयामातनं आज इथलं सांस्कृतिक क्षेत्र बहरतंय, वाढतंय आणि त्याचा मला आनंद आहे, की मी त्याचा एक पार्ट आहे, त्याचा भाग आहे. आपण जे आत्ता बोलत होतात, की सोशल मीडिया किंवा हे जो डिजिटल मीडिया आहे, ह्या सगळ्या पुढे ह्या गोष्टी पण जपणं किती महत्वाचं नाही आहे? ते फार आवश्यक आहे. बघा आनंद कसा आहे, की तेच आहे. जर पिझ्झा खाऊन शरीर बिघडवून चमचमीत जिभेचे चोचले पुरवणं आणि घरी आईच्या हातचं जेवण करून पोटभर जेवल्याची ढेकर देणं, हा जो फरक आहे, तोच फरक आहे. की नाटक बघितल्यानंतर जो आनंद आहे, तो आईच्या हातच्या जेवणाचा आहे. आणि जे काही हे डुप्लिकेट रिटेक्स वरती करून केलेलं असतं, ते मात्र नक्की पिझ्झा असतं. कारण पिझ्झा तसाच बनतो. तर पिझ्झा आणि आईच्या हातच्या जेवणातला जो फरक आहे, तो फरक नाटक आणि आत्ताच्या ह्या रील आणि ह्या सगळ्यात आहे. एक शेवटचा क्वेश्चन ह्याच रिलेटेड थोडा. देवबाभळी एक नाटक होतं, जे म्हणजे मी लातूरातही पाहिलं, पुण्यातही पाहिलं. कोणते असे नाटक तुम्ही मलाही सजेस्ट करताल, की मी पाहिले पाहिजेत? ते मराठी असतील, हिंदी हो, असतील? खूप सारे आहेत. आता जुनी नाटकं आता YouTubeवर पण अवेलेबल आहेत. हं. अनेक आहेत. कुसुम मनोहर लेलेसारखं सुंदर नाटक, देखणं नाटक. जुन्या नाटकामध्ये बॅरिस्टर आहे, सखाराम भाईंदर आहे. ही नाटकं त्या काळामध्ये समाजाला दिशा देऊन गेली. विजय तेंडुलकरांचं कुठलंही नाटक काढा, जयंत दळवींचं कुठलंही नाटक काढा, कानेटकरांचं कुठलंही नाटक काढा, अगदी अश्रूंची झाली फुलेसारखं प्रभाकर पणशीकरांचं नाटक असेल किंवा तो मी नव्हेच सारखा एवढ्या सगळ्या लोकांना ठगवणारा येस. ठग, ही सगळी नाटकं असतील. अलीकडच्या काळामध्ये अनेक नाटकं आता चांगली चालू आहेत. नव्या नाटकाला आत्ता देवबाभळी ह्या नाटकाचं नाव जरी आपण पाहत असलो, तर या नाटकाने आता नवी ऊर्जा निर्माण केली आहे साहेब. क्रेज आहे. प्रचंड क्रेज आहे आणि काय होतं, की कुठल्याही परिवर्तन देवबाभळी 500 प्रयोग करून प्रसाद कांबळे माझे मित्र आहेत त्याचे प्रोड्युसर, मच्छिंद्र कांबळेंचा मुलगा. भद्रकाली प्रोडक्शनचं ते नाटक आहे. आणि अशी स्थिती होती, की आता नाटक चालत नाही. म्हणून त्यांनी एक दौरा लावला होता. तुम्हाला सांगतो. आणि तो दौरा असा होता, की आता शेवटचा दौरा. आता याच्यानंतर देवबाभळी होणार नाही. हं. अशी जाहिरात करून त्यांनी दौरा लावला. लातूरला प्रयोग झाला. आता तुम्ही कधी बघितला लातूरचा मला माहिती नाही. पण लातूरला आत्ता 28 अलीकडे तारखेला. हाऊसफुल थिएटर होतं. येस. आता गंमत सांगतो. याच्यापूर्वी देवबाभळीचा प्रयोग झाला. 24 माणसं प्रयोगाला होती. पण गंमत कशी असते बघा, प्रसिद्धीसाठीचा एक टोन असतो. योगायोगाने परेश रावलांनी ते नाटक पाहिलं हं. आणि परेश रावलांनी त्यांनी त्याच्यावर कमेंट केली. ती कमेंट इतकी व्हायरल झाली, की लोक हे परेश रावलला एवढं आवडलंय तर मग काय आहे म्हणून बघायला गेली. आणि मग लोकांना त्याच्यातली कस्तुरी सापडली. आणि मग लोक जे त्याच्या मागे लागले आहेत. आणि आज असं झालंय, की देवबाभळीनी नाट्यक्षेत्राला कात टाकली असं म्हणलं, क्षेत्रात कात टाकली म्हटलं तर वावगं ठरू नये. आता नाटकाला बरे दिवस येतायत. आता प्रेक्षक नाट्यगृहाकडे जातोय. मगाशी सांगताना मी तुम्हाला सांगायचं विसरलो,
की आम्ही लातूर म्हणून कधीच, मराठवाडा म्हणून सुद्धा कधी व्यावसायिक नाटकाचा प्रयोग झाला नव्हता. तो प्रयत्नही कोणी केला नव्हता. पण आता आम्ही करतोय. उन्हातलं चांदणं नावाचं मीच लिहिलेलं, मी दिग्दर्शित केलेलं आणि मीच अभिनय करणारं नाटक. आता आम्ही प्रयोग त्याचे सुरू केले. परवा पुण्यातही झाला. इकडे अंबेजोगाईत झाला. लातूरमध्ये त्याचे 4 प्रयोग झाले आणि निवडणूक लागली. निवडणूक संपल्यावर मात्र त्याचा महाराष्ट्राचा दौरा नक्की होणार आहे. वेळात वेळ काढल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खरंच आहे, मी पहिल्यांदा एवढं शांत बसलोय न हलता. आणि मजा आली. धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक थँक यू. इलेक्शनसाठी. थँक यू. थँक यू.